Good afternoon, student. From last lecture, we learned the chapter number 1, regression, and last lecture we learned the bivariate data, correlation, and types of correlation, scatter diagram. There are 3 types of correlation: positive correlation, no correlation, and zero correlation. And how to identify by using scatter diagram we learned in last lecture. Now in this lecture we are going to next definition. The definition is covariance. The covariance will be find for bivariate data if xi and yi पेअर जोडी दोन नंबर तुम्हाला दोन सिरियल देतील एक्स आय आणि वायची एक्स आय वाय आय इज इक्वल टू 1 to n आर द bivariate data of एक्स वाय then covariance is denoted by the COV 3 लेटर्स घेतलेले आहेत पहिले COV of एक्स वाय म्हणायचं त्याला covariance of एक्स वाय and it is given by the formula covariance of xy is equal to summation I is equal to 1 to n xi minus x bar into yi minus y bar divided by n where x bar म्हणजे अरिथमेटिक मीन आणि अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला काय आहे लास्ट सेमिस्टरला आपण अभ्यासला आहे काय समेशन एक्स आय अपॉन एन आणि वाय बारचा काय तर समेशन वाय आय अपॉन एन आफ्टर काही कॅल्क्युलेशनमधले मी काही स्टेप ड्रॉप केलेले आहेत बघा आफ्टर सिम्प्लिफाईंग दिस फॉर्म्युला वी गेट आपल्याला त्यामधल्या स्टेपचे काही घेणं देणं नाही तर हा फॉर्म्युला जर आपण सिम्प्लिफाय केला या ब्रॅकेटमधला आफ्टर सिम्प्लिफाईंग दिस फॉर्म्युला वी गेट कोव्हरायन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1 अपॉन एन समेशन एक्स आय वाय आय मायनस एक्स बार इंटू वाय बार ह्याच्यापासून आपल्याला हा फॉर्म्युला मिळवता येतो आपल्याला मधल्या केसचं काही ड्रॉप केलेलं केसचं काही घेणं देणं नाही फक्त तुम्हाला जे ब्रॅकेटमध्ये 2 फॉर्म्युले दिले ना हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लागणार आहेत दोन्ही पण त्यामुळे हे फॉर्म्युले नोट डाऊन करायचे सेपरेट लिहून ठेवायचे वहीवरती ठीक आहे रिमार्क आहेत कोव्हरायन्सचं काय रिमार्क आहेत 2-3 रिमार्क आहेत आता हे रिमार्क कुठं असतात तर हे असले रिमार्क हे MCQमध्ये म्हणजे तुम्हाला परीक्षेला असले रिमार्क विचारले जाऊ शकतात कोव्हरायन्स मे बी पॉझिटिव्ह 0 और निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह 0 और पॉझिटिव्ह म्हणजे कोव्हरायन्सची व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह येईल निगेटिव्ह येईल किंवा 0 पण असू शकते हे कशावर डिपेंड आहे तर डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ कोरिलेशन नेचर म्हणजे तुमचं हे नेचर म्हणजे निसर्ग नाही हे नेचर म्हणजे प्रकार आहे द नेचर ऑफ कोरिलेशन बिटवीन 2 व्हेरिएबल्स ते पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे निगेटिव्ह कोरिलेशन आहे की 0 कोरिलेशन आहे याच्यावरती तुमच्या कोव्हरायन्सची किंमत डिपेंड आहे ती निगेटिव्ह आहे 0 आहे की पॉझिटिव्ह आहे कोव्हरायन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू कोव्हरायन्स ऑफ वाय एक्स म्हणजे एक्स वायचा कोव्हरायन्स काढला आणि वाय एक्सचा काढला तरी तो काय असणार आहे सेम असणार आहे आणि कोव्हरायन्स ऑफ एक्स एक्स इज इक्वल टू कोव्हरायन्स ऑफ एक्स नेक्स्ट डेफिनेशन आहे कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन द कार्ल Pearson coefficient of correlation is denoted by small letter r and it is given by the formula r is equal to covariance xy divided by sigma x sigma y sigma x sigma y म्हणजे काय सिग्मा एक्स म्हणजे स्टँडर्ड डेविएशन मागच्या सेमिस्टरला जे आपण अभ्यासले शेवटी स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय फेर फॉर्म्युला आहेत त्यांचे कोव्हरायन्स ऑफ एक्स वायचा फॉर्म्युला सिग्मा एक्सचा फॉर्म्युला लक्षात घ्या स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन एन समेशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर हे एक्झाम्पल सोडवताना लागतात सिग्मा वाय इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन एन सिग्मा वाय समेशन वाय स्क्वेअर ते ई सारखं आहे ना ते समेशन आहे समेशन वाय स्क्वेअर मायनस वाय बार स्क्वेअर
प्रॉपर्टीज ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट, दोन प्रॉपर्टी इथं लक्षात घ्या. कोवरांच्या 3 आणि कोरिलेशनच्या 2. कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन लाईज बिटवीन -1 अँड +1. म्हणजे हे तुमचं जो फॉर्म्युला आहे ना आरचा, आर इज इक्वल टू कोवरायन्स XY डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय, ह्याची व्हॅल्यू -1 आणि +1च्या मध्ये असते. आणि दुसरा आहे कोवरायन्स ऑफ x मायनस अल्फा डिवायडेड बाय एच आणि कोवरायन्स ऑफ y मायनस बी डिवायडेड बाय एच इज इक्वल टू कोवरायन्स ऑफ XY. So now we are going to examples. So first example, if sigma square x is equal to sigma square y is equal to 3 and covariance of xy is equal to 2, find the correlation coefficient between variables x and y. आता सिग्मा स्क्वेअर एक्स आणि सिग्मा स्क्वेअर वाय इज इक्वल टू 3. आपण दोन्ही बाजूने काय करू, स्क्वेअर रूट घेऊ. त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, सिग्मा एक्स होईल, स्क्वेअर रूट स्क्वेअरला कॅन्सल होईल आणि इकडं काय होईल, वर्गमुळात 3. ठीक आहे. आणि अजून काय दिलेलं आहे, कोवरायन्स ऑफ XY इज इक्वल टू 2. मग बाय डेफिनेशन काय आहे रे, कोरिलेशन कोएफिशियंटची डेफिनेशन फॉर्म्युला आर इज इक्वल टू कोवरायन्स XY डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. ठीक आहे. बघा हे एक फॉर्म्युला लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. हा एक तिसरा फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला. असे टोटल 5 फॉर्म्युले तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. कोणतं पण एक्झाम्पल तुम्हाला विचारलं तर हे 5 फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजेत. कोणते 5, हा 1, हा 2, टोटल किती झाले 3, हा 4 आणि हा 5वा. असे 5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता इथं आपण एक्झाम्पल घेतोय. तर काय आहे, फाइंड द कोव्हॅरन्स ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, सिग्मा स्क्वेअर एक्स सिग्मा स्क्वेअर वाय इज इक्वल टू 3. काय घेतलं, स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही बाजूने आपण. सिग्मा एक्स सिग्मा वाय इज इक्वल टू √3 आणि कोव्हॅरन्स ऑफ XY इज 2. मग बाय डेफिनेशननुसार काय होईल ते, आर इज इक्वल टू कोव्हॅरन्स XY डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. मग काय होईल, 2/√3 इंटू √3. √3 इंटू √3 म्हणजे काय होणार, त्याचा √3ला √3 कॅन्सल होईल, गुणाकार केल्यासारखं येते. म्हणजे 2/3 म्हणजे 0. भागाकार करायचा कॅल्सीवरती, 0.66 उत्तर येईल त्याचं. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. आता हे असे टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. फाइंड द कोरिलेशन कोएफिशियंट अँड इंटरप्रिट इट्स व्हॅल्यू फॉर द फॉलोइंग डेटा. म्हणजे पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे की निगेटिव्ह कोरिलेशन आहे हे तुम्हाला इथे सांगायचं. आता असं जर तुम्हाला डाटा दिलेला आहे एक्स आणि वायचा, बघा काय दिलेले आहे, एक्सच्या व्हॅल्यू दिल्यात, वायच्या व्हॅल्यू दिल्यात. एक्सच्या व्हॅल्यू 2 3 4 5 6 आणि वायच्या व्हॅल्यू दिलेले आहेत 10 13 16 19 22. असं तुम्हाला कोणत्याही एक्झाम्पलचं टेबल दिलेला असेल तर तुम्ही काय करायचं, हा टेबल असं 5 ह्याच्यात तयार करायचा. कसं तयार करायचा, एक्स आणि वाय, नंतर एक्स स्क्वेअर, नंतर वाय स्क्वेअर आणि नंतर एक्स इंटू वायचा गुणाकार. असा टेबल तुमच्या वहीमध्ये आखून द्यायचा आणि एक्झाम्पल 4 स्टेपमध्ये सोडवायचं आहे. बघा हा टेबल सोडून 4 स्टेप आहेत, टेबल धरून ही 5 स्टेप आहेत. आता एकच्या व्हॅल्यू आहे तशाच लिहिलेले आहेत, फक्त उभ्या पद्धतीने लिहिलेले आहेत. वायच्या व्हॅल्यू आहे तसेच लिहिलेले आहेत, ते पण उभ्या पद्धतीनेच लिहिलेले आहेत. पुढं वर्ग केलेले आहेत, 1चे वर्ग केले, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. नंतर वायचे वर्ग केलेले आहेत, 10चा वर्ग 100, 13चा वर्ग 169, 16चा वर्ग 256, 19चा वर्ग 361, 22चा वर्ग 484.
नंतर काय केलेलं आहे, एक्स आणि वायचा गुणाकार केला आहे, म्हणजे 2 गुणिले 10 20, 3 गुणिले 13 39 असे वर्ग केलेले आहेत. आणि खाली काय केलेली आहे, 4 5 कॉलमची टोटल केलेली आहे. टोटल केलेली आहे, किती आलेली टोटल ती लिहिलेली आहे. तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन कॅल्सीच्या साहाय्याने करायचं आहे, ओरली करायचं नाही, कॅल्सीचा उपयोग करून सोडवायचं आहे. 20 80 90 1370 350 टोटल येते. मग स्टेप फर्स्ट आहे, काय स्टेप फर्स्टमध्ये बा प्रत्येक एक्झाम्पलला स्टेप सारख्या राहणार आहेत. एक्स बार फाइंड करायचा. एक्स बार काय असतो, समेशन एक्स अपॉन एन. समेशन एक्स अपॉन एन म्हणजे समेशन काय असतं, समेशन म्हणजे टोटल. एकचं टोटल किती आहे 20, 20 भागिले 5, 20 भागिले 5 म्हणजे 4. नंतर वाय बार किती आहे, वाय बार समेशन वाय अपॉन एन. समेशन वाय अपॉन एन म्हणजे 80 भागिले 5, 80 भागिले 5 किती येतं 16. नेक्स्ट हे झाली स्टेप फर्स्ट. स्टेप फर्स्टमध्ये आपण काय फाइंड केले, मीन फाइंड केले, एक्स बार आणि वाय बार. स्टेप सेकंडमध्ये सिग्मा एक्स आणि सिग्मा वायचा फॉर्म्युला काढायचा. सिग्मा एक्सचा फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एन आणि मायनस एक्स बार स्क्वेअर. समेशन एक्स स्क्वेअर किती आलं तर मागच्या टेबलमध्ये बघायचं, ते आलं तर 90 भागिले 5. एनची व्हॅल्यू म्हणजे किती व्हॅल्यू टोटल त्या लिहायच्या 5 आणि मायनस वाय बार एक्स बार स्क्वेअर. एक्स बारची व्हॅल्यू आली 4, 4चा वर्ग. मग किती 90 भागिले 5 येतं 18 आणि 4चा वर्ग 16. 18 + 16 वर्गमुळात 2 आणि 2चं वर्गमूळ घेतलं तर 1.41 त्याच पद्धतीने सिग्मा वायचा फॉर्म्युला वापरायचा. सिग्मा वायचा काय, समेशन वाय स्क्वेअर अपॉन एन मायनस वाय बार स्क्वेअर आणि टोटल किती येईल मग 1370 भागिले 5. वाय स्क्वेअरचं समेशन 1370 आहे. 1370 भागिले 5 मायनस 16चा वर्ग आणि मग किती येईल 1370 भागिले 5 274 आणि 16चा वर्ग 256. टोटल येतात 18 आणि वजाबाकी केली तर 18 आणि 18चा वर्गमूळ घेतलं 4.24 264. ठीक आहे. हे सगळं प्रॅक्टिकली करून बघायचं, नुसतं बघायचं नाही. तुम्ही एखादं एक्झाम्पल घ्यायचं आहे, सोडवायचं आहे, बघा सोडवलं तरच ते सोडवता येईल. ठीक आहे. ही झाली स्टेप सेकंड. स्टेप फर्स्टमध्ये काय होते, एक्स बार वाय बार. स्टेप 2मध्ये काय आलं, सिग्मा एक्स सिग्मा वाय. आता स्टेप 3मध्ये कोव्हरन्सचा फॉर्म्युला 1/n समेशन एक्स वाय मायनस एक्स बार वाय बार आणि मग समेशन 1/n समेशन एक्स वाय किती आले 350 आणि 350 भागिले 5 समेशनमध्ये टोटल म्हणता तुम्ही कुठून लिहिलं 350 खाली टोटल आहे ना टेबलच्या खाली ती 350 भागिले 5 वजा एक्स बार वाय बार. एक्स बार वाय बारची किंमत आहे 4 गुणिले 16. मग किती येणार ते 70 वजा 16 64 70 वजा 64 उत्तर किती येईल 6. सो स्टेप 4 किती येणार आहे आर इज इक्वल टू कोव्हरन्स एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. शेवटचा फॉर्म्युला हा स्टेप 4मधला 6 त्या दोघांचा गुणाकारवरती व्हॅल्यू काढलेले आहेत 1.41421 इंटू 4.24 264 गुणाकार केला तर 6 भागिले 5.99 5.99 म्हणजे टोटली 6 म्हणजे 6 भागिले 6 म्हणजे टोटल 1 येईल. जर आरची व्हॅल्यू 1 आली तर लास्ट लेक्चरला आपण शिकवल्याप्रमाणे ते काय असतं परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन व्हेरिएबल्स एक्स वाय. प्लस आली 1 आली तर परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन, निगेटिव्ह आली तर परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन आणि 0 आली तर नो कोरिलेशन. लक्षात घ्या त्या 3 फॉर्म्युले 3 स्कॅटर डायग्राममध्ये आपण लिहिलेलं आहे बघा. ते आर इज इक्वल टू 1 आलं -1 आलं आणि 0 आलं तर काय असतं ते. ठीक आहे. आता सेम एक्झाम्पल आहे, फक्त आता इथं टेबल तयार करायचं नाही, तर मला डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे. एनची व्हॅल्यू 5 समेशन दिलेलं आहे डायरेक्ट. सिग्मा एक्स समेशन एक्स इज इक्वल टू 20 समेशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 90 समेशन वाय इज इक्वल टू 20 समेशन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 90 आणि समेशन एक्स इंटू वाय इज इक्वल टू 75. हे डायरेक्ट दिलेलं आहे, म्हणजे दिलेलं असेल तर चांगलं आहे. टेबल तयार करायची गरज पडत नाही आपल्याला. नसेल दिलं तर आपल्याला टेबल तयार करावं लागेल आणि त्यावरून हे समेशन फाइंड करावं लागते. ठीक आहे. आता इथं टेबल दिलेलं नाही म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू दिलेले आहेत. ठीक आहे.
मग आता आपण ह्याच्यावरून कोरिलेशन कोएफिशियंट आपल्याला फाइंड करायचं आहे आणि त्यावरून सांगायचं आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे की झिरो कोरिलेशन आहे. ठीक आहे. सो स्टेप फर्स्ट, आता इथं टेबल नाही तर करायचं म्हणजे डायरेक्ट स्टेप सुरू करायच्या. स्टेप फर्स्टमध्ये काय करायचं, एक्स बार वाय बार फाइंड करायचा. एक्स बार काय, समेशन एक्स अपॉन एन. समेशन एक्स अपॉन एन म्हणजे 20/5 20/5 4 आणि समेशन वाय बार पण तेच येणार आहे कारण दोघांच्या व्हॅल्यू सारखे आहेत. समेशन वाय अपॉन एन 20/5 20/5 म्हणजे 4. स्टेप सेकंडमध्ये काय फाइंड करायचं, सिग्मा एक्स सिग्मा वाय. ठीक आहे. मग आता सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय आपण फाइंड करू स्टेप सेकंडमध्ये. स्टेप सेकंडमध्ये सिग्मा एक्सचा फॉर्म्युला वापरा, काय, समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. एक्स बार स्क्वेअर समेशन एक्स स्क्वेअर किती दिलेलं आहे, 90/5 वजा 4चा वर्ग. 90 किती येतं, 18. 18 वजा 4चा वर्ग 16. 18 वजा 16 म्हणजे वर्गमुळात 2. आता इथं वर्गमूळ काढून ठेवलेलं नाही किंवा तुम्हाला काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता. ठीक आहे. ते किती येणार आहे, वर्गमुळात 2 म्हणजे 1.41 काहीतरी येईल ते. सिग्मा वाय समेशन वाय स्क्वेअर अपॉन एन मायनस वाय बार स्क्वेअर. समेशन वाय स्क्वेअरची किंमत किती आहे, 90/5 वजा 4चा वर्ग. 18 वजा 16 18 वजा 16 वर्गमुळात 2. ठीक आहे. स्टेप 3मध्ये काय फाइंड करायचं आहे, कोव्हॅरन्स ऑफ एक्स वाय. कोव्हॅरन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1/n समेशन एक्स वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार. समेशन एक्स वाय किती दिलेलं आहे, तिथं 75 दिलेलं आहे. हे किती झालं, 75/5 वजा एक्स बार वाय बार. एक्स बार वाय बारची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 4 आणि 4. ठीक आहे. मग किती येणार ते 75/5 म्हणजे 15 आणि ते 4 × 4 16. 15 वजा 16 15 वजा 16 वजा 1 येईल. बरोबर का, मोठ्या पदातून छोट्यातून मोठा वजा करतोय म्हणजे वजा बाकी चिन्ह राहिलो -1. स्टेप 4मध्ये फॉर्म्युला वापरायचा आरचा. आर इज इक्वल टू कोव्हॅरन्स एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय वजा 1/√2 इंटू √2 म्हणजे किती येणार, 2दा गुणाकार केला तर रूट निघून जातं सारख्या नंबरचा. नाही तर तुम्ही म्हणता √2 आणि √3 लिहिले तरी गुणाकार 6 आले तर लक्षात घ्या. 2 सारखे नंबर आले तर स्क्वेअर रूट निघून जातो, 2 वेगवेगळे आले तर नाही निघून जात. -1/2 -1/2 -0.5. मायनस आली म्हणजे व्हॅल्यू काय आली, निगेटिव्ह आले म्हणजे हे कोरिलेशन कसं असणार आहे, निगेटिव्ह कोरिलेशन असणार आहे. लक्षात घ्या. इथं इंटरप्रिटेशन लिहायचं राहिलं. द इंटरप्रिटेशन काय असेल तर निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन व्हेरिएबल एक्स अँड वाय असं लिहायचं. इथं राहिलेलं लिहायचं. आता सेम एक्झाम्पल आहे बघा. सगळं टेबल तयार करायचं नाही, आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडीच. एन इज इक्वल टू 20 समेशन एक्स 80 समेशन वाय 40 समेशन एक्स स्क्वेअर 1680 समेशन वाय स्क्वेअर 320 समेशन एक्स इंटू वाय 480. कम्प्यूट द कॅल्क्युलेशन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन म्हणजे आरची व्हॅल्यू फाइंड करायची, स्मॉल आर. मग स्टेप फर्स्ट काय, एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन 80/20 80/20 4 समेशन वाय स्क्वेअर वाय बार अपॉन एन. मग काय येणार ते 40/20 40/20 2. बघा स्टेप फर्स्ट. स्टेप 2 सिग्मा एक्स सिग्मा वाय. सिग्मा एक्सचा फॉर्म्युला वापरायचा. सिग्मा एक्स काय, समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर 1680/20 वजा 4चा वर्ग आणि 1680/20 किती, 84 84 वजा 16 84 वजा 16 वर्गमुळात 68 आणि वर्गमुळात 68 जर तुम्ही वर्गमूळ घेतलं तर 8.24621 करायचं. हे प्रॅक्टिकल करायचं, नुसतं वागायचं नाही. एखादं एक्झाम्पल तुम्ही स्वतः तुम्हाला देणार आहे मी नंतर. सिग्मा वाय स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा वाय इज इक्वल टू सिग्मा समेशन वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस वाय बार स्क्वेअर. हे वर्गमुळात
320 भागिले 20 वजा 2चा वर्ग. 320 भागिले 20 म्हणजे 16. 16 वजा 4. 16 वजा 4 म्हणजे वर्गमुळात 12. वर्गमुळात 12 म्हणजे 3.46 410. हे झाले स्टेप सेकंड. स्टेप 3 मध्ये कोव्हरन्स. कोव्हरन्स एक्स वाय इज इक्वल टू 1/n मायनस 1/n समेशन एक्स वाय मायनस एक्स बार वाय बार. समेशन एक्स वाय किती दिलेले आहे 480. 480 भागिले 20 वजा 4 गुणिले 2 24 वजा 8 24 वजा 8 16. आणि स्टेप थर्डमध्ये फॉर्म्युला डायरेक्टली कोव्हरन्स एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. 16 भागिले 4.24 621 गुणिले 3.46 410 आणि म्हणजे 16 भागिले त्यांचा गुणाकार येतो 28.56 आणि गुणाकार किती आला 0.56 आता हे पॉझिटिव्ह आलं आहे पण आपल्याला विचारलंच नाही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, त्यामुळं आपण लिहायचं नाही. नसेल विचारलं तर आहे तसंच ठेवायचं, विचारलं तर सांगायचं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे वेगळे. कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय इज 0.28 अँड द कोव्हरन्स बिटवीन देम इज 7.6. इफ द व्हरायन्स ऑफ एक्स इज 9 फाइंड द स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय. गिवन आहे आर इज इक्वल टू म्हणजे कार्ल पियर्सन कोएफिशिएंट दिलेला आहे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये 0.28. कोव्हरायन्स दिलेला आहे 7.6. सिग्मा स्क्वेअर एक्स आहे. व्हरायन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर असतं आणि स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा एक्स. सिग्मा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 9. मग दोन्ही बाजूने वर्गमूळ घेतलं तर सिग्मा एक्सची व्हॅल्यू होईल 3. आणि आपल्याला विचारले स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय म्हणजे सिग्मा वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग फॉर्म्युला वापरायचा आरचा डायरेक्ट. आर इज इक्वल टू कोव्हरन्स एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. मग सिग्मा वाय हा सिग्मा वाय इकडे घेतला आणि इकडचा आर इकडे डिवाईड केला आहे. मग सिग्मा वायचा फॉर्म्युला काय होईल सिग्मा वाय इज इक्वल टू कोव्हरन्स एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू आर. ते खोडलेलं नुसतं आर आहे बरं का, लक्षात घ्या. मग 7.6 डिवायडेड बाय 3.3 इंटू 0.28 मग किती 7.6 भागिले 0.84 आणि 7.6 भागिले 0.84 9.047. ठीक आहे. कसं पण एक्झाम्पल विचारलं. काही वेळेस तुम्हाला सिग्मा वायची व्हॅल्यू देतील, सिग्मा एक्स विचारतील. काही वेळेस तुम्हाला दोन्ही स्टँडर्ड डेविएशन देतील, कोरिलेशन कोएफिशिएंट देतील, व्हरायन्स विचारतील. कोणतं पण विचारलं तरी बदलायचं त्याप्रमाणे. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे टेबलच्या स्वरूपात. ठीक आहे. आता याचा टेबल तयार करायचा आहे आणि नंतर सोडवायचं. ठीक आहे. आपण हे एक्झाम्पल तुम्ही मला शेवटचा आन्सर तुम्ही सेंड करायचं ग्रुपला. व्हॅल्यू नीट लिहून घ्या. मार्क्स इन स्टॅटिस्टिक्स आणि मार्क्स इन मॅथ लिहून घ्या आणि 4 स्टेपचा उपयोग करा आणि उत्तर मला पाठवा. ग्रुपवर सेंड करा किंवा पर्सनलला सेंड करा. शक्यतो पर्सनलला सेंड करा, ग्रुपवरती नको. ठीक आहे. आता इथं आपण स्टॉप करू.